न्यायालयाच्या त्या थंडगार खोलीत शांतता पसरली होती. न्यायमूर्तींचे डोळे समोर ठेवलेल्या कागदपत्रांवर खिळले होते. तर कटघऱ्यात उभी असलेली अंजली थरथरत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण ओठांवर एक शब्दही नव्हता. तिच्या अगदी समोर उभा असलेला तिचा नवरा रोहन क्रोधाने आणि रागाने तिच्याकडे पाहत होता. रोहनचे वकील जोरजोरात ओरडत होते, माय लॉर्ड, ही स्त्री 1 नंबरची फसवणूक करणारी आहे. हिने माझ्या अशिलाशी लग्नाचा बनाव केला, त्याचा विश्वास संपादन केला आणि हळूहळू त्याच्या कंपनीतील व कौटुंबिक मालमत्तेतील तब्बल 10 कोटी रुपये स्वतःच्या आणि स्वतःच्या भावाच्या नावे बेकायदेशीरपणे वळवले. जेव्हा माझ्या अशिलाला ही गोष्ट समजली तेव्हा हिने त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. या फसवणुकीचे सगळे कागदोपत्री पुरावे आम्ही कोर्टासमोर सादर करत आहोत. कोर्टातील उपस्थित लोक आपापसात कुजबुजू लागले. मीडियाचे कॅमेरे बाहेर वाट पाहत होते. रोहनचा चेहरा जिंकल्याचा आविर्भावाने चमकत होता. त्याने अंजलीकडे पाहिले आणि हलकेचा हसला. तो हसरा चेहरा सांगत होता की आज अंजलीचा खेळ संपला आहे. न्यायाधीश महोदयांनी चष्मा खाली सरकवला आणि कठोर आवाजात विचारले, बचाव पक्ष, तुमच्याकडे या गंभीर आरोपाविरुद्ध काय सांगायचे आहे? तुमचे वकील कुठे आहेत? अंजलीने मान खाली घातली. तिच्याकडे सांगण्यासारखे काही उरले नव्हते असे वाटत होते. रोहनचे वकील आत्मविश्वासाने म्हणाले, माय लॉर्ड, आरोपीकडे कोणताही बचाव नाही. पुरावे स्पष्ट आहेत. कृपया तिला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. न्यायाधीशांनी हातोडा उचलला आणि निर्णय लिहिण्यासाठी पेन उचलले. रोहनच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावनेसा झाला होता. पण तितक्यात कोर्टाचा मुख्य दरवाजा मोठ्या आवाजात उघडला गेला. एक महिला वकील हातात एक जाड फाईल आणि मोबाईल घेऊन धावत आत आली. ती होती ॲडव्होकेट सीमा. तिने पळत पळत कटघऱ्याजवळ येत मोठ्या आवाजात म्हटले, थांबा माय लॉर्ड, हा खटला अजून संपलेला नाही. खरा खेळ तर आता सुरू होणार आहे. सगळ्यांच्या नजरा सीमाकडे वळल्या. रोहनच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणार्धात गायब झाला. सीमाने न्यायाधीशांच्या दिशेने मोबाईल दाखवत एक असा शब्द उच्चारला, त्याने संपूर्ण कोर्ट हादरली. सीमा म्हणाली, माय लॉर्ड, माझ्या अशिलावर फसवणुकीचा आरोप लावणारा हा पती स्वतः किती मोठा गुन्हेगार आहे हे या मोबाईल मधील व्हिडिओ दाखवेल. असा व्हिडिओ जो रोहनच्या स्वतःच्या घरात गुप्तपणे शूट झाला आहे आणि ज्यामुळे हा संपूर्ण केस उलटणार आहे. ॲडव्होकेट सीमाने कोर्टासमोर मांडलेली ती एक गोष्ट रोहनच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी पुरेशी होती. रोहनच्या वकिलांनी तात्काळ आक्षेप घेतला, माय लॉर्ड, हा कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न आहे. अचानक असा कुठलाही व्हिडिओ दाखवता येणार नाही. परंतु न्यायाधीशांनी आक्षेप फेटाळून लावला आणि सीमाला तो व्हिडिओ कोर्टाच्या स्क्रीनवर प्ले करण्याची परवानगी दिली. सीमाने मोबाईल एक केबलद्वारे कोर्टातील मोठ्या स्क्रीनशी जोडला. स्क्रीनवर दृश्य स्पष्ट दिसू लागले. स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ 5 महिने जुना होता. कथेची सुरुवात इथून होती, जिथे अंजली आणि रोहनचे लग्न झाले होते. अंजली एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी होती. तिचे वडील एक प्रामाणिक शिक्षक होते. रोहन हा शहरातला मोठा व्यावसायिक होता. लग्नाच्या वेळी रोहनचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि समजूतदार दिसत होता. पण लग्नानंतर काही महिन्यातच रोहनचे खरे रूप समोर आले. रोहनच्या डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. त्यांची कंपनी डुबण्याच्या मार्गावर होती. रोहन आणि त्याच्या आईने सुमनदेवी मिळून एक कट रचला होता. त्यांना एका अशा मुलीची गरज होती तिच्या नावावर मोठा विमा इन्शुरन्स काढता येईल आणि तिच्या नावाचा वापर करून बँकेकडून कोट्यवधीचे कर्ज घेता येईल, जेणेकरून नंतर सर्व दोष तिच्यावर ढकलून दोघे मोकळे होतील. त्यांनी अंजलीची निवड याच कारणासाठी केली होती.
लग्नानंतर लगेचच रोहनने अंजलीच्या नकळत तिच्या नावावर विविध बनावट कंपन्या स्थापन केल्या. तिच्या खोट्या सह्या करून बँकेतून 10 कोटींचे कर्ज घेतले आणि ते पैसे स्वतःच्या गुप्त खात्यात ट्रान्सफर केले. जेव्हा अंजलीला या काही संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाली तेव्हा तिने रोहनला जाब विचारला. त्या रात्री रोहनने तिची सर्व बंधने झुगारून तिला बेदम मारहाण केली. तू जर याविषयी कोणाशी बोललीस तर तुझ्या वडिलांना आणि भावाला जिवंत काढून टाकीन, अशी धमकी रोहनने तिला दिली. अंजली पूर्णपणे तुटली होती. ती घरात एका कैद्यासारखी जगू लागली. रोहन रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. अंजलीला समजले होते की कायदेशीर पुरावा असल्याशिवाय ती या नरकातून बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच तिने अत्यंत हुशारीने आणि धैर्याने स्वतःच्या बेडरूम मधील एका छोट्या घड्याळात हिडन कॅमेरा बसवला होता. स्क्रीनवर आता तोच व्हिडिओ सुरू झाला होता. व्हिडिओमध्ये रोहन आणि त्याची आई स्पष्टपणे बोलताना दिसत होते. रोहन व्हिडिओत म्हणाला होता, आई, सर्व 10 कोटी रुपये माझ्या दुबईच्या खात्यात जमा झाले आहेत. सर्व कागदपत्रांवर अंजलीच्या सह्या आहेत. आता 2 दिवसात आपण हिच्यावर फसवणुकीची केस करायची आणि हिला जेलमध्ये पाठवायचे. एकदा का ही जेलमध्ये गेली की आपण मोकळे. त्याच्याही हसत हसत उत्तर देती, अरे वा. आणि ती जितकी वर्ष जेलमध्ये सडेल तितका आपल्याला शांततेने तो पैसा वापरता येईल. बिचारीला वाटत असेल की ती तुझी पत्नी आहे, पण ती तर आपली सावज होती. कोर्टात शांतता पसरली होती. रोहनचा चेहरा पांढरा पडला होता. त्याच्या वकिलांचे हात थरथरत होते. पण तितक्यात रोहनच्या वकिलाने एक असा मुद्दा उपस्थित केला ज्यामुळे संपूर्ण कोर्ट पुन्हा एकदा थक्क झाले. वकील ओरडले, माय लॉर्ड, हा व्हिडिओ एडिट केलेला असू शकतो आणि मुख्य म्हणजे जर अंजली निर्दोष होती तर मग रोहनच्या ऑफिसच्या तिजोरीतून गायब झालेले 5 कोटी रुपयांचे सोने आणि हिरे अंजलीच्या भावाच्या घरातून कसे जप्त झाले. रोहनच्या वकिलांच्या या प्रश्नाने पुन्हा एकदा कोर्टातील वातावरण बदलले. पोलिसांची जप्ती. पंचनाम्यानुसार रोहनच्या ऑफिस मधून चोरीला गेलेले कोट्यवधीचे सोने आणि हिरे हे खरोखरच अंजलीचा भाऊ समीर याच्या घरातून जप्त करण्यात आले होते. न्यायाधीश महोदयांनी गंभीरपणे विचारले, ॲडव्होकेट सीमा, या जप्तीबाबत तुमचे काय म्हणणे आहे? पोलीस पंचनाम्याला तुम्ही नकार देऊ शकत नाही. जर व्हिडिओ खरा असेल तरीही या दागिन्यांच्या चोरीचे काय? अंजलीने सीमाकडे पाहिले. सीमाच्या चेहऱ्यावर मात्र एक सूक्ष्म हास्य होते. सीमा म्हणाली, माय लॉर्ड, माझे पक्षकार आणि तिचा भाऊ निर्दोष आहेत. रोहनने केवळ अंजलीलाच नव्हे तर पोलिसांना आणि या कायद्यालाही फसवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या रात्री समीरच्या घरातून ते दागिने जप्त झाले त्या रात्रीच्या घटनेचा दुसरा भाग या व्हिडिओ मध्ये आहे, जो रोहनला माहीतच नव्हता. सीमाने व्हिडिओ पुढे प्ले केला. स्क्रीनवर आता रोहनचा मुख्य मॅनेजर आणि त्याचा जवळचा मित्र विक्रम दिसत होता. व्हिडिओ मध्ये विक्रम आणि रोहन दारू पीत बसले होते. रोहन विक्रमला सांगत होता, विक्रम, पोलीस इन्स्पेक्टर पाटलांशी माझे बोलणे झाले आहे. मी त्यांना 2 लाखाची लाच दिली आहे. आज रात्री तू स्वतः आपल्या तिजोरीतील सोन्याचे दागिने समीरच्या म्हणजेच अंजलीच्या भावाच्या घरात गुपचूप ठेवून येशील. सकाळी पोलीस तिथे रेड मारतील आणि दागिने जप्त करतील. अशा प्रकारे अंजली सोबत तिचा भाऊ सुद्धा जेलमध्ये जाईल आणि त्यांचा बचाव करायला कोणीच उरणार नाही. हा व्हिडिओ पाहताच कोर्टात प्रचंड गदारोळ झाला. रोहन आणि त्याच्या आईचे कपडे उघडे पडले होते. रोहनने अचानक रागाच्या भरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ खोटा आहे. ही स्त्री मला अडकवत आहे. ही AI ने बनवलेली बनावट व्हिडिओ आहे. न्यायाधीशांनी टेबलावर हातोडा मारून
शांतता राखण्याचे आदेश दिले आणि सीमाला विचारले, ॲडव्होकेट सीमा, या व्हिडिओची सत्यता सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे? डिजिटल पुराव्यांसाठी सायबर फॉरेन्सिक रिपोर्ट आवश्यक असतो. सीमा हसली आणि म्हणाली, माय लॉर्ड, मी सायबर फॉरेन्सिक लॅबचा मूळ अहवाल आधीच कोर्टात सादर केला आहे. हा व्हिडिओ 100% अस्सल आहे. पण एवढेच नाही, माझ्याकडे या गुन्ह्याचा सर्वात मोठा आणि अंतिम पुरावा आहे, जो आज या कोर्टात स्वतः चालून आला आहे. कोर्टाचा दरवाजा पुन्हा उघडला आणि आत एक असा व्यक्ती आला ज्याला पाहून रोहनची बोलतीच बंद झाली. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून रोहनचा सर्वात विश्वासू मॅनेजर विक्रम होता. विक्रमच्या हातात एक काळी बॅग होती. विक्रमने साक्षीदाराच्या कटघऱ्यात प्रवेश केला. रोहन त्याच्याकडे रागाने पाहत ओरडला, विक्रम, तू इथे काय करतोस? तू मला धोका देतोस. न्यायाधीशांनी रोहनला शांत करण्याची ताकीद दिली. विक्रमने हात जोडून न्यायाधीशांना सांगितले, माय लॉर्ड, मी रोहनचा मॅनेजर होतो. मी त्याच्या प्रत्येक बेकायदेशीर कामात त्याला साथ दिली. पण जेव्हा मला समजले की रोहन एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे आणि तिच्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचे आयुष्य संपवत आहे, तेव्हा माझे विवेक मला टोचू लागले. विक्रमने ती काळी बॅग न्यायाधीशांच्या समोर ठेवली आणि म्हणाला, माय लॉर्ड, या बॅगेत रोहनचे सर्व ओरिजिनल बँक डिटेल्स, त्याने दुबईत लपवलेल्या बेकायदेशीर पैशाची कागदपत्रे आणि तो इन्स्पेक्टर पाटलांचा लाच देताना ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. रोहनने स्वतःच्या कंपनीचा विमा उतरवून स्वतःच्याच गोदामाला आग लावली होती आणि त्याचा आळही अंजलीवर घालवण्याचा त्याचा प्लॅन होता. हा पुरावा मिळताच रोहन आणि त्याची आई पूर्णपणे हादरले. रोहनचे वकील आता गप्प बसले होते, कारण त्यांच्याकडे बचावासाठी एकही शब्द उरला नव्हता. ॲडव्होकेट सीमाने तिचे अंतिम युक्तिवाद मांडले, माय लॉर्ड, अंजली ही एक पीडित महिला आहे. तिच्यावर खोटे आरोप करून तिला तुरुंगात डांबवण्याचा आणि तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा कट रोहन आणि त्याच्या आईने रचला होता. रोहनने केवळ कौटुंबिक अत्याचार केला नाही, तर आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि न्यायालयाची दिशाभूल करणे हे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे अंजलीची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी आणि रोहन व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई व्हावी. न्यायाधीश महोदयांनी काही वेळ विचार केला आणि सर्व पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर त्यांचा अंतिम निर्णय सुनावला. न्यायाधीश म्हणाले, हे न्यायालय सर्व पुरावे, व्हिडिओ आणि साक्षीदारांचे जबाब विचारात घेऊन या निष्कर्षावर पोहोचले आहे की श्रीमती अंजली यांच्यावर लावण्यात आलेले फसवणुकीचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. कोर्ट अंजली यांची सन्मानपूर्वक सुटका करत आहे. न्यायाधीशांनी पुढे आदेश दिला. तसेच कोर्ट हे रोहन आणि त्याची आई सुमन देवी आणि लाच घेणारे इंदर्शक पाटील यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे, कौटुंबिक हिंसाचार आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी तात्काळ अटकेचे आदेश देत आहे. रोहनची सर्व बेकायदेशीर संपत्ती जप्त करून अंजलीला 5 कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी. त्यानंतर कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला. रोहनच्या हातात हतकडी ठोकण्यात आली. रोहन आणि त्याची आई ढसाढसा रडू लागले. पण आता वेळ निघून गेली होती. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आज ते दुःखाचे नव्हे तर न्यायाच्या विजयाचे अश्रू होते. तिने ॲडव्होकेट सीमाचे आभार मानले. सत्याचा शेवटी नेहमीच विजय होतो हे या केसने सिद्ध केले होते. तर बघा मग मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.